हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे करडीची भाजी घेतली होती दारावरती. छान अशी ताजी ताजी स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवली होती चाळणीमध्ये. आणि त्यानंतर मग इथे ताट झाकणं होते माझ्याकडे. तर हे ताट झाकण अगोदरचंच होतं आणि नंतर थोडं जुनं झालं होतं, तर मग मी हे घेतलं होतं. तर छान आहे असा पोपटी कलर, 2-3 कलरचा आहे. ऑरेंज कलर आणि व्हाईट कलर, पिंक कलरचं फुलं आहे मधामध्ये. तर संक्रांतीसाठी लागतं ताटावरती झाकण ठेवण्यासाठी. तर लोणारला गेले होते मी काही कामानिमित्त. फॉल पण आणायची होती मला, अस्त्र आणायचे होते ब्लाऊजसाठी. त्यामुळे मी लोणारला गेले होते. तर मग तिथून जोडवे आणले. तर चांदीचे जोडवे तर 1700 रुपयामध्ये बसले. तर 2021 अशी चांदीचे भाव सुरू आहेत आता. तर म्हटलं साडी काही घ्यायची नव्हती मला, तर मग जोडवे घेतले मी. तर छान आहे डिझाईन. तर तुम्हाला कसे वाटले डिझाईन ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर अशी डिझाईन होती, खूप छान वाटत होती. आणि ड्रेसवर घालायला छान वाटतात असे. अगोदरचे होते माझे, तर मी तसेच ठेवले. फुटकर होते 2-2 याचे. तर आणि हे नवीन घेतले. तर छान आहे. आणि त्यानंतर मग हे ब्लाऊज होते वर्कचे, तर ते शिवले मी. तर हे म्हणजे आज काल पूर्ण करून दिलं मी. तर कालचा व्हिडिओ आहे हा नवीन वर्षाचा. तर हे 2 पूर्ण झाले आणि त्या ताई घेऊन पण गेल्या. आणि ते हरभऱ्याची भाजी आणली होती मी गावाकडून. तर ती हरभऱ्याची भाजी अशी वाळत घातली होती आणि त्या दुसऱ्यांची होती वाळत घातलेली, आणि ती माझी ताटात ठेवलेली होती. तर वाळून थोडीशी ताटामध्ये आणखी उन्हामध्ये ठेवायची होती मला. तर इथे नवीन वर्षाचा मला गाजराचा हलवा करायचा होता. तर मग इथे मी गाजरं म्हणजे खिसून घेतले. तर 2 किलो गाजरं होते. तर मग त्यामधले काही जेवणासोबत खाल्ले. तर 1.5 किलो गाजरं असेल, तर मग तेवढे खिसले. तर असे खिसल्यानं खूप हात दुखतो, पण मला गाजरं खिसूनच आवडतात. असे कोणी असं कुकरमध्ये शिजवतं बारीक तुकडे करून, पण मला असं खिसूनच आवडतं. हात दुखतो, पण छान वाटतं तसंच हे करायला. तर खिसून झाले आणि त्यानंतर मग कढईमध्ये तूप टाकलं मी. तर तूप तुमच्या म्हणजे आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. तर मी ते पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तूप टाकलेलं होतं. आणि त्यामध्ये मग गाजराचा हलवा टाकून म्हणजे सॉरी गाजराचा खीस टाकून घेतला. तर खूप छान गाजरं होते, लाल होते. तर म्हणजे सुकून चालले होते ते. तर त्यामुळे मग म्हटलं चला आता पूर्ण गाजरं खिसून घेऊन त्याचा नवीन वर्षाचा काहीतरी गोड म्हणजे करत असतात. तर मग त्यामुळे मग मी ते गाजराचा हलवा केला. तर पूर्ण गाजराचा जो गाजराचा खिसा आहे तो पूर्ण कढईमध्ये टाकून घेतला. आणि त्यामध्ये थोडं म्हणजे परतून घेतलं मी तुपामध्ये. आणि थोडंसं त्याला म्हणजे शिजू दिलं. आणि त्यानंतर मग दूध टाकलं इथे. तर दूध टाकून घेतलं आणि दुधामध्ये छान असा शिजत शिजत आल्यानंतर मग मी इथे साखर टाकली. तर दुधाने असा थोडा व्हाईट दिसतो, पण शिजल्यानंतर आणखी लाल कलर येतो त्याला. तर पूर्ण असा खालीवर करून घेतला मी तो. तर म्हणजे अगोदर एक पद्धत दाखवली होती मी तुम्हाला गाजराचा हलवा मी कसा करत असते. तर अशा पद्धतीने पण करत असते आणि तशा पण. तर दूध असलं तर मग अशा यानं करत असते आणि बिना दुधाचं पण करत असते. तर इथे 1.5 किलो गाजरा असेल तर मग त्याला 1-1.5 वाटी साखर टाकली. तर बारीक साखर होती, तर मग 1-1.5 वाटी साखर घेतली. आणि विलायची पूड आहे ती पण टाकली. आणि थोडं मिक्स करून घेतला आणि अशा पद्धतीने शिजवून घेतला. आणि तुम्ही बघू शकता शिजून म्हणजे किती कढईभर झालेला होता खीस. तर मग शिजून एवढा झालेला आहे. तर कलरसुद्धा छान आलेला आहे त्याला. तर व्हिडिओमध्ये कलर थोडा आहे दिसतो, पण लाल झालेला आहे छान. आणि मग नंतर मग मी वाटीमध्ये श्रेयाला
इथे काढून देत होते खाण्यासाठी. तर मला अशी वाटी म्हणजे हातामध्ये ठेवायची पण गरम होता. तर म्हणजे एका हातामध्ये मोबाईल आणि एका हातामध्ये अशी वाटी. तर असा छान कलर आलेला आहे गाजराच्या हलव्याला. तर तुमची करण्याची पद्धत कशी आहे तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जेवणं सुरू होती. श्रेया आणि श्रेयाच्या पप्पाची मटकीचं वरण केलं होतं. मटकीचं वरण आणि गाजराचा हलवा, पोळी असा बेत होता कालचा जेवणाचा नवीन वर्षाचा. आणि तर हा आता आजचाच व्हिडिओ आहे. थोडं क्लिप आजची घेतलेली आहे. तर मग मशीनमध्ये तेल टाकून घेतलं मी. तर मशीनला थोडं रेस्ट द्यावी म्हटलं. त्यानं म्हणजे तोपर्यंत मग मी ते जे पीस आहे ते कटिंग करणार आहे. तरी ते तेल टाकून घेतलेलं होतं आणि जो पीस दाखवला मी त्याची कटिंग करायची आहे मला. ते ब्लाऊज शिवायचं आहे मला आज. आणि तर आणि इथे माझं काम झालेलं होतं घरातली कामं. तर गॅस स्वच्छ करून घेतला आणि ज्या शेगड्या आहेत त्या घासून टोपल्यामध्ये ठेवल्या, भांड्याच्या टोपल्यामध्ये. तर ओटा आणि गॅस असा स्वच्छ करून घेतलेला आहे. तर घरामधली सर्व कामं झालेली होती माझी. आणि इथे मला तूप पण काढायचं होतं. तर मग मी ते पात्र वर काढून घेतलं साईचं. तर आता थोडं थंड झाल्यानंतर मग मी साय म्हणजे तूप करून घेईल. मिक्सरमध्ये साय काढून घेईल आणि भांडे पण इथे झालेले होते. तर खूप सारे भांडे पडतात. तर ते भांडे झालेले होते माझे. आणि त्यानंतर मग मला ब्लाऊज कटिंग करायची होती. तर मशीनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आणि नेहमी मशीनमध्ये तेल टाकल्यावर मशीन छान चालते. तर आता भरपूर दिवसाचं म्हणजे 4-5 दिवस झाले टाकलं नव्हतं. तर मग आता टाकून घेतला आणि म्हणलं तोपर्यंत ब्लाऊजची कटिंग करून घ्यावी. तर एवढे ब्लाऊज आहेत माझ्याकडे अजून बाकी. तर एवढे शिवायचे राहिलेले आहेत. तर एका ताईचे म्हणजे 7 ब्लाऊज आहेत. तर हे 2 कटिंग केलेले आणि बाकीचे मग 5 ब्लाऊज असे बिना कटिंगचे आहेत. तर 7 आहेत. आणि ह्या ताईच्या आहेत. तर साडी पिको फॉल करायची राहिलेली आहे आणि त्यावरचं ब्लाऊज आणि 2 असे पीस आहेत डिझाईनचे. तर 3 ब्लाऊज आणि 1 साडी आहे एका ताईची. तर हे दोरीवर आहे ठेवलेले. तर ते शिवलेले आहेत काही आणि काही ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत. तर हे माझं आहे पोपटी कलरचं आणि हिरवं. आणि हे 2 आहेत. हे 3 आहेत. तर त्या अगोदर दाखवलं मी त्या ताईच्या आहेत.